आज आपला प्रॅक्टिकलचा टॉपिक आहे आयडेंटिफिकेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स बाय कलर कोड। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे आपण रेझिस्टन्स वापरतो ते एकदम स्मॉल असतात आणि त्याच्यावरती कलरचा बँड दिलेला असतो। त्या कलरचा बँडवरून आपल्याला त्याची रेझिस्टन्सची व्हॅल्यू ठरवायची असते। तर तो रेझिस्टन्सची व्हॅल्यू ठरवण्यासाठी आजचा जो प्रॅक्टिकल आहे आपला त्यामध्ये आपल्याला डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स बाय कलर कोड। तर त्यासाठी आपल्याला एक मल्टीमीटर लागेल, त्यानंतर व्हेरियस टाइपचे कार्बन रेझिस्टन्स असतात ते लागेल। त्याच्या अगोदर आपल्याला त्या ज्या कलर बँड्स असतात त्या कलर बँडचं व्हॅल्यू माहित असणे आवश्यक आहे। तर त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळे कलर दिलेले असतात। तर पहिला कलर असतो ब्लॅक, त्यानंतर ब्राऊन, त्यानंतर रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, ग्रे, गोल्ड आणि सिल्वर अशा टाइपचे त्याच्यावर कलर दिलेले असतात। तर जे ब्लॅक ते ग्रे व्हाईट पर्यंत जे कलर आहे त्यांना एक विशिष्ट व्हॅल्यू असते जे असते ब्लॅकला 0, त्यानंतर ब्राऊनला 1, त्यानंतर रेडला 2 अशा पूर्ण 9 पर्यंतच्या व्हॅल्यू असतात व्हाईट पर्यंत। त्यानंतर जे आपले दोन कलर असतात एक गोल्ड आणि सिल्वर। तर गोल्ड आणि सिल्वर आणि आणखी एक असतो नो कलर। तर जर कोणता कलर नसेल तर त्याची व्हॅल्यू असते ±20%। तर हे जे काही तिन्ही कलर्स आहेत गोल्ड, सिल्वर आणि नो कलर याचा असतो टॉलरन्स दाखवतात हे, आणि ते असतात गोल्डसाठी ±5%, सिल्वरसाठी ±10% आणि जर कलर नसेल कोणता तर त्याच्यासाठी ±20%। आणि आपला रेझिस्टन्सचं कन्स्ट्रक्शन जे असते ते या टाइपचं असते। याच्यावरती आपल्याला कलरचे डिफरंट बँड दिलेले असतात। तर जसं आपण आपला रेझिस्टन्स पाहतो तर राईट साइड कडून पहिला बँड जो असतो तो असतो टॉलरन्स बँड, त्यानंतर राईट साइड कडून दुसरा बँड जो असतो तो असतो मल्टिप्लायर बँड, आणि त्यानंतर जो लेफ्ट साइड कडून पहिला बँड म्हणजे फर्स्ट डिजिट आणि सेकंड बँड म्हणजे सेकंड डिजिट असे बँड जर आणखी असेल तर थर्ड डिजिट। तर अशा प्रकारे आपला रेझिस्टन्स कार्बन रेझिस्टन्स असतात याच्यावरती डिफरंट टाइप्सचे कलर बँड दिलेले असतात, बरोबर। या कलर बँडनुसार आपल्याला त्याची व्हॅल्यू माहित करायची आहे। तर अशा प्रकारचं त्याचं कन्स्ट्रक्शन असते। तर राईट साइड कडून पहिला टॉलरन्स बँड, त्यानंतर मल्टिप्लायर बँड, सेकंड डिजिट आणि फर्स्ट डिजिट। तर आपल्याजवळ एक रेझिस्टन्स आहे त्याचा राईट साइड कडून माझ्या राईट साइड कडून पहिला गोल्ड बँड दिसत आहे तर मी लिहिला गोल्ड, बरोबर। त्यानंतर माझ्या राईट साइड कडून दुसरा बँड आहे रेड तर मी लिहिला रेड। त्यानंतर रेडच्या बाजूला आता लेफ्ट साइड कडून पहिला कलर आहे तो ब्राऊन आणि त्याच्यानंतर दुसरा कलर आहे तो ब्लॅक। तर आता याच्या कलर कोडिंगनुसार आपल्याला व्हॅल्यू ठरवायची आहे। तर पहिला ब्राऊन साठी किती कलर आहे आपल्याजवळ, कोड आहे 1 तर मी 1 लिहिला। त्यानंतर दुसरा ब्लॅक साठी आपल्याजवळ आहे 0 मी 0 लिहिला। त्यानंतर तिसरा बँड जो आहे तो मल्टिप्लायरचा बँड आहे। मल्टिप्लायर साठी आपल्याजवळ रेड कलर आलेला आहे, बरोबर। रेड कलर म्हणजे 10⁻³ म्हणजे 10⁻², म्हणजे 10 गुणिले 10⁻²। आणि चौथा बँड आहे आपला गोल्ड, म्हणजे गोल्ड साठी टॉलरन्स येणार ±5%, बरोबर। तर त्यानंतर 10 गुणिले 10⁻² म्हणजे किती असते 100, 10 गुणिले 100 म्हणजे त्याची व्हॅल्यू आली आपली 1000, बरोबर। 1000 म्हणजे त्याला आपण 1 किलो ओम लिहू शकतो आणि त्याचं टॉलरन्स येईल ±5%, बरोबर। तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा विविध रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, करता येईल, करा।